हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. आणि आज आम्ही निघालोय थोडेसे बाहेर आणि सकाळचे वाजलेत 5. गुड मॉर्निंग टू ऑल. आणि आता आमचा प्रवास झालाय सुरू. सो थोडंसं बाहेर निघालोय आम्ही आणि आम्ही चाललोय उज्जैनला. सो उज्जैनला जायचा प्लॅन हा अचानक ठरल्यामुळं आम्हाला काहीच करता आलं नाही आणि आहे तसं पॅकिंग करून आम्ही निघालोय. सकाळचे वाजलेत 5 आणि स्टे ट्यून. तर मित्रांनो, आम्ही पोहोचलोय नारायणगाव मध्ये आणि तुम्ही बघू शकता नारायणगाव आलंय. आणि आता इथून पुढचा प्रवास पण असाच होणार आहे आमचा. सो स्टे ट्यून. सो गाईज, आलोय आम्ही आता घरापासून 100 ते 120 किलोमीटर आलोय आणि अजून आम्हाला 500-600 किलोमीटर जायचं पुढं. आणि थोडासा नाश्ता करण्यासाठी आम्ही इथं थांबलोय. आम्ही वेट करतोय कधी येणार आहे ऑर्डर. आणि जसं की तुम्ही बोर्डावर लिहिलंय, तुम्ही बघू शकता, क्वालिटी हीच आमची क्वालिटी आहे ना, तुम्हाला दिसणार. मसाला मॅगी बोला. चीज मसाला मॅगी. हाँ, चीज मसाला. मसाला मैगी का मसाला, मिर्ची पाउडर, थोड़ा हल्दी बोलते हैं. हाँ, ठीक है. वेजिटेबल्स चाहिए तो वेजिटेबल मैगी लेना. नहीं कुछ ड्रिंक्स में बोलो, कॉकटेल्स वगैरह. नहीं. पासून 200 किलोमीटर दूर आहोत आणि आम्ही इथे हॉटेल शोधत होतो, पण इथे कुठेही हॉटेल अवेलेबल नाही आहेत. आणि दूरपर्यंत इथे हॉटेल्स वगैरे अजिबातच नाही आहे. फक्त चहाची टपरी वगैरे एवढंच दिसतं. फायनली एक हॉटेल आम्हाला भेटलं आणि आम्ही तिथे थांबलोय आता. आणि आता बघू काय येतं ते, कशी येते डिश. गाईज, अशा प्रकारचं जेवण आलं इथं. तो गाईज, जेवण झालं आमचं आणि आता आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघणार आहोत. पण जी गाडी होती त्याच्यामुळे जो कम्फर्ट झोन भेटला तसा कम्फर्ट झोन आम्हाला दुसऱ्या गाडीमध्ये भेटला नसता. आणि आय थिंक प्रवास हा इतका सुखकारक झाला नसता, त्रास झाला असता आम्हाला. तर त्याच्यामुळे खूप छान वाटलं. इथपर्यंत आलो आणि थोडंसं डोकं दुखायला लागलं होतं आमचं. त्याच्यामुळे आम्ही जेवण करणं हे जास्त महत्त्वाचं समजलं. मग ते कसलं पण हॉटेल असू दे, म्हटलं पहिलं जेवायचं. सो गाईज, आम्ही आलोय मध्य प्रदेशमध्ये आणि आता इथून पुढचा प्रवास आम्ही कंटिन्यू करणार आहोत. सो स्टे ट्यून विथ मी. महाकाल
उसका क्या बिगाड़े वक्त जो महाकाल का अकाल मृत्यु मंत्र काम करता जो चंडाल का काल उसका क्या बिगाड़े वक्त जो महाकाल का अकाल मृत्यु मंत्र काम करता जो चंडाल का काल उसका क्या बिगाड़े वक्त जो महाकाल। Continue on Samba Road for 1 kilometer. आपण या कमानीतून नाही जाणार का? हे कुठं जाते काय माहिती बाबा. चलो. आज रात्रीचे वाजलेत 9:30 आणि आम्ही पोहोचलोय उज्जैन महाकालला. आणि आत्ता आमचं आवरून झालेलं आहे. आता आम्ही निघतोय दर्शनासाठी. सो स्टे ट्यून अँड गुड मॉर्निंग. चलो. काल मी हा शर्ट घेतला आणि महाकाल मंदिराकडे आता आम्ही चाललो. तर असे मंदिर पण आहे जाता जाता. आणि तर मला असं वाटलं की हा शर्ट छान वाटेल. महाकालला चाललो आहे आणि महाकालचा शर्ट नाही घातला तर काय केलं असं पण फिलिंग येत होतं मला. त्याच्यामुळे मी शर्ट घातला आणि निघालो आम्ही. सो आम्ही चहा वगैरे काहीच घेतलेला नाही अजून. चहा प्यायचा आम्हाला पण आधी आम्ही मंदिरात जाणं पसंत केलं आणि मंदिरातून आल्यावरती हे बाकीचे सगळं. मेरी पार पड़ेगी भोले लिखी पहला की तू भोला पर्वत का मैं रानी मैला की तेरी मेरी पार पड़ेगी भोले लिखी पहला की तेरा साथ ही जा रानी पर तू तो भोले मेरा है तेरी खातर आई हूँ तेरी गलिया जाऊंगी भोले कितना प्यार है तेरे तेया सब न बताऊंगी तू भोला पर्वत का मैं रानी मैला की तेरी मेरी पार पड़ेगी भोले लिखी पहला की तू भोला पर्वत का मैं रानी मैला की तेरी मेरी पार पड़ेगी भोले लिखी पहला की. मंदिरात आलेलो आहोत आणि तुम्ही दर्शन घेऊ शकता. महादेव महाकाल की जय. गाईज हे खूप टेस्टी होता. गाइस है ना, इनको हम दूध पिलाने वाले हैं अभी, और इनकी भी मतलब
मनोकामना पूरी करे भगवान। ये भी हमारे साथ सो गाइज माझं पहिली टेस्ट तुम्हाला काल दर्शन जे होतं ते घेतलंय आम्ही आणि आता आम्ही बाकीचे जे आहे रामघाट वगैरे त्याचं दर्शन घ्यायला चालू। या गाडीमधून आम्ही आलेलो आहोत। आम्ही निघालोय काल भैरव मंदिरामध्ये आणि फ्लॉवर्स वगैरे घेतलेत। सो मित्रांनो मंदिराच्या आसपासची जागा ही अत्यंत खराब आहे, पण मंदिराच्या आसपास जी घाण होते त्याला कुठे ना कुठेतरी भाविकच जिम्मेदार असतात, कारण की भाविकांनी ती स्वच्छता न राखल्यामुळे आणि कुठेही कचरा टाकल्यामुळे अस्वच्छता झालेली असते। तसेच आपल्याला अस्वच्छतेचा सामना मग करावा लागतो। त्याच्यामुळे जरी आपण अशा कुठल्याही ठिकाणी आलो तरी आपण स्वच्छता राखणं आणि कचरा हा कचरा पेटीतच टाकणं हे महत्त्वाचं आहे। इथे येऊन हे कळलं मला। सो आम्ही आलोय काल भैरव मंदिरामध्ये। काल भैरव मंदिर हां तिथे आलोय आणि तुम्हाला दाखवते मंदिर मी। तर मित्रांनो व्हिडिओमध्ये जितकं मला दाखवता आलं तितके प्लेसेस मी दाखवले आणि जिथे मला व्हिडिओ काढावीशी नाही वाटली तिथे मी व्हिडिओ नाही काढली। आणि भस्म आरतीच्या वेळी माझा फोन रूमवर असल्यामुळे मी तो शूट करू शकले नाही। देवाला दारू लागते त्याच्यामुळे दारूच्या बॉटल्स घेऊन भाविक आलेले आहेत आणि ते वाहतात बॉटल्स। चाय पी लो तो फटाफट में निकाल रहा अब तक। चाय नाश्ता कर लो देवता का जाके। चलिए भैया चलिए 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 भैया चलिए। गाईज आज सोमवार नसून पण इतकी गर्दी आहे इथे आणि दर्शन होणं तर बिलकुल पॉसिबल नव्हतं, पण केलं आम्ही आता। आणि आता आम्ही नाश्ता करणार आहोत, कारण सकाळपासून आम्ही चहा पिलेला नाही, नाश्ता केलेला नाही आणि मग अशी खाल्लं थोडं। ते काय होतं रसमलाई की काहीतरी होतं ते खाल्लं, पण त्यांनी काय पोट भरलेलं नाही। चल सो गाईज आम्ही आत्ता आलो जेवण करण्यासाठी आणि दर्शन झालेलं आहे आमचं आणि अजून 1-2 प्लेसेस राहिलेले आहेत की जे दाखवायचे तुम्हाला आणि आम्हाला सुद्धा दर्शन करायचं आहे। पण त्याच्या आधी थोडंसं जेवणच करायचं आम्ही ठरवलं। चहा वगैरे आम्ही घेतला नव्हता। काय भाजी? शेवभाजी आणि दाल तडका छान आहे का? तो गाईस थोडा वेळ विश्रांती घेऊन आता आम्ही निघालोय रामघाटाकडे। गाईज आमचा प्रवास आता झालेला आहे कंप्लीट, कारण आम्ही आता दर्शन घेऊन वगैरे सगळे डेस्टिनेशन सगळे डेस्टिनेशन फिरलो आम्ही इथे आणि आता आम्ही जाणार आहोत ओंकारेश्वरला।
आणि आता पुढचा मुक्काम बहुतेक आमचा तिथेच असेल आणि चहा प्यायचा आहे, त्याच्यासाठी आम्ही इथं थांबलोय. तर मित्रांनो, याच्याच बरोबर माझा आजचा ब्लॉग संपला. लाईक, शेअर आणि कमेंट करा माझ्या चॅनलला. बाय.